अचानक गोड खाण्याची इच्छा झाली आहे, पण घरात मिठाई नाही आणि बाहेर जाऊन काही आणायचाही कंटाळा आला आहे. मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. फक्त अर्धा कप दूध, थोडासा रवा आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही साध्या साहित्यापासून आपण बनवणार आहोत एक असा मस्त गोड पदार्थ जो चवीला इतका छान लागतो की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल. खूप सोपी रेसिपी आहे आणि या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे ती अगदी कमी वेळात तयार होते. बनवायला खूप सोपी आहे आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते. तर रेसिपी कुठेही स्किप न करता बघा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. छोटं मोठं कुठलंही भांडं घ्या आणि याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा. तर रवा कुठलाही टाकून घेऊ शकता. अर्धी वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आणि अर्धी वाटी साखर घ्यायची. आता प्रमाण मी अर्धी वाटीच घेतलेलं आहे. तुम्हाला जर याच्याऐवजी थोडेसे जास्त बनवायचा असेल हा पदार्थ तर तुम्ही 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेऊ शकता. आता इथे मी अर्धी वाटी रवा घेतला, अर्धी वाटी साखर घेतली, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आणि 2 ते 4 इलायची आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि थोडं अशा प्रकारे मिक्स करायचं आणि मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं. याच्यासाठी तुम्ही रवा कुठलाही घेऊ शकता, छोटा मोठा कुठलाही, कारण आपल्याला याला मिक्सरलाच फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्सरला फिरून घ्यायचं आणि आता याला आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं. तुम्ही याला बिस्किटसुद्धा बोलू शकता, कुकीजसुद्धा बोलू शकता किंवा कधीही आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी गोड खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही एकदा तर हे वाटलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाऊण वाटी तेल घालायचं आहे. तर प्रमाण किती काय घ्यायचं ते नीट ऐका. प्रमाण बरोबर घेतलं ना तर हे एकदम परफेक्ट येतं. हा पदार्थ एकदम परफेक्ट येतो. नाहीतर मग आपण तेलात जेव्हा तळण्यासाठी टाकतो तेव्हा हा तुटण्याची शक्यता असते. तर इथे मी आता तेल टाकायच्या आधी चिमूटभर खायचा सोडा टाकला आणि चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि आता याच्यामध्ये पाऊण वाटी मी तेल टाकून घेणार आहे. तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. आता तेल टाकायचं, त्याआधी याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आणि तेल टाकून पण याला छान असं मिक्स करायचं. म्हणजे तेलात आपल्याला याला मसळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करायचं. असं केल्याने एक वेगळीच टेस्ट येते या कुकीजला किंवा बिस्किटांना किंवा गोडाच्या पदार्थांना. तुम्ही याला कुठलंही नाव देऊ शकता. खूप टेस्टी पदार्थ होतो हा आणि आपण याच्यात खोबऱ्याचा कीस टाकल्यामुळे एक अलग टेस्ट येते. तर तुम्ही याच्यामध्ये ना दूध पावडरसुद्धा थोडंसं टाकू शकता जर टाकायचं असेल तर, किंवा स्किप पण करू शकता. तर इथे मी तेल टाकल्यानंतर छान याला हाताने असं मसळून घेत आहे, म्हणजे मिक्स करून घेते अशा प्रकारे. आणि आता आपल्याला इथे दूध टाकून घ्यायचं आहे. तर इथे फक्त अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे. तर प्रमाण मी परत एकदा सांगते साहित्याचं. अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस, 2 ते 3 इलायची, थोडासा खायचा सोडा, थोडंसं मीठ आणि पाऊण वाटी तेल. हे सर्व आतापर्यंत टाकलेलं आहे आणि आता मध्ये असं करून घ्यायचं थोडंसं आणि याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकून घ्यायचं. दूध तुम्ही थोडं थोडं करूनसुद्धा टाकू शकता, पण मी ते डायरेक्ट अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे. आता दूध टाकल्यानंतर याच्यात आपण जो रवा आणि साखर टाकलेला आहे ना, तर हे दूध टाकल्यामुळं थोडंसं पातळ होतं. तर घाबरण्याचं कारण नाही. आपण याच्यात आता मैदा टाकणार आहोत. तर बघू शकता दूध टाकल्यामुळं याच्यात तेल, साखर आणि दूध टाकलं आहे पहिलेच. आता दूध टाकलं त्यामुळे हे थोडंसं पातळ झालेलं आहे. तर याला असं मिक्स करायचं हाताने आणि आता इथे 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. तर मैदा अजून आपल्याला पुढं लागणार आहे, पण मैदा आपल्याला थोडाच टाकायचा आहे, एकदाच नाही टाकायचा. म्हणजे जसा लागेल तसा मैदा टाकायचा आहे. आता इथे मी 1 वाटी मैदा टाकून याला मिक्स केलं, तर मला मैद्याची अजून गरज लागणार आहे. तर असं करून मी परत 2दा अर्धी वाटी मैदा टाकणार आहे. तर इथे 2 वाट्या मैदा झालेला आहे. तुम्ही मैद्याऐवजी इथं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता मी परत अर्धी वाटी मैदा टाकून घेतला. आता परत थोडंसं मला मैद्याची गरज लागणार आहे, कारण हे थोडंसं पातळच आहे. तर इथे मी अजून अर्धी वाटी मैदा टाकून अशा प्रकारे 2 वाटी मैदा झालेला आहे. तर आता याला मिक्स करून घ्यायचं. आता हे आपल्याला हाताला न चिपकणार,
आणि याला जास्त मसळायचं नाही. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना त्याप्रमाणे याला नाही मळायचं. याला असंच अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं, सगळं एकत्रित करून घ्यायचं आणि एका जाग्यावर जमा करून थोडासा तेलाचा हात घेऊन अशा प्रकारे एका जागेवर जमा करायचं आणि 20 ते 25 मिनटं आपण याला झाकून ठेवायचं आहे. आता आपण याला ना याच्यामध्ये रवा टाकलेला आहे, तो रवा छान असा फुगण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनटं किंवा 15 मिनटं, कमीत कमी 15 मिनटं, जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं तुम्ही याला झाकून ठेवा. तो खूप छान फुगतं आहे पीठ आणि खूप छान याचे बिस्किट बनतात. तर अशा प्रकारे मी 20 ते 25 मिनटानंतर बघू शकता आता मुरलेलं आहे हे पीठ, तर हाताला पण चिपकत नाही, एकदम बघू शकता. तर आता ना मी तुम्हाला याला चमच्याने कट करून दाखवते कशा प्रकारे मुरलेलं आहे आणि किती छान याच्या लेयर आलेले आहेत. तर बघू शकता चमच्याने मी याला थोडंसं असं कट करून दाखवते. बघू शकता हे पीठ मुरल्यानंतर किती छान याला जाळी आलेली आहे आणि पीठ पण छान असं फुगलेलं आहे आणि घट्टसुद्धा झालेलं आहे. तर आता आपल्याला या चम्मचने थोडं थोडं पीठ घ्यायचं, म्हणजे सगळे बिस्किट एकाच साईजचे बनतील. तर असं थोडं थोडं घ्यायचं. तुम्ही छोटे मोठे कसेही बनवू शकता किंवा याला कसलाही आकार देऊ शकता. तर मी असंच गोल बनवते अशा प्रकारे आणि या चम्मचने आपल्याला पिठाचे गोळे घ्यायचे. तर तुम्ही याला ना वरतून थोडे चम्मचने डिझाईनसुद्धा करू शकता किंवा चौकोनी आकाराचे बनवू शकता, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही देऊन ह्याला बनवू शकता. पण मी इथे गोल गोल चपट्याच बनवणार आहे, त्यामुळे मी असे बनवून घेते. तर अशा प्रकारे मी सगळे गोळे आता बनवून घेते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा पदार्थ एकदा बनवलात तर महिनाभर आरामशीर ठेवून खाऊ शकता. खूप टेस्टी होतो आणि कुठे प्रवासात जर जायचं असेल तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवून नेऊ शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता बघा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा. तर इथे एवढे बिस्किट झालेले आहेत. मी इथे रवा, खोबरं आणि साखर अर्धी वाटीच घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर एक वाटी जरी सुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मैद्याचं प्रमाण जसं लागेल तसं घ्यायचं, पण रवा, खोबरं आणि साखर हे प्रमाण बरोबरच घ्यायचं. आता इथे गॅसवर कढई ठेवायची, तेल छान गरम होऊ द्यायचं आणि एक करून हे बिस्किट आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे. तुम्ही याला कुकीज पण बोलू शकता किंवा गोडाचा पदार्थसुद्धा बोलू शकता. आता इथे टाकायचं आणि ते गॅस आता कमी करायचा, म्हणजे मीडियम करायचा. मीडियम गॅसवर आपल्याला हे बिस्किट छान तळून घ्यायचे, अलटीपलटी करायचे, छान तळायचे. बघू शकता याच्यापेक्षा जर थोडासा जास्त कलर आला तरीसुद्धा चालतो किंवा अशा प्रकारे तुम्ही काढून घेऊ शकता. आता असेच मी दुसरेसुद्धा करून घेते. बघू शकता अशा प्रकारे याला वरतून अशा भेगा पडल्या ना तर समजून जायचं की हे बिस्किट तळलेले आहेत. तर आता याला काढून घ्यायचं. तर हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर हा रव्याचा गोडाचा पदार्थ रेडी आहे. तुम्हाला जर आवडला असेल किंवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.